विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतो टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी. एका बाजूला विकास शिर्के आणि टीम तर दुसऱ्या बाजूला सुरेश राज ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन मातबर संघ आणि सातत्याने जर पाहिलं तर ज्या संघांच्या नावाची चर्चा शाहूवाडी क्रिकेटमध्ये राहिले ते दोन्ही संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकलाय टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकीनंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला गेलाय संघ मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या संघाकडून. चला मॅचला लगेच सुरुवात करा, वेळ जास्त घेऊ नका. सलामीचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. बॉलर संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ठाणे परिसरामधून आपल्या तालुक्यासाठी सातत्याने गावासाठी सहभागी राहणारे संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेश आणि राज ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती संदीप दाखल झाले. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुरेश. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती मात्र कोणती धावे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावेने मात्र धावांचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. यावेळेस अगदी मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय जिथे घेतली जाते. एक धाव. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 3 माफ करा 3 या आकड्यावरती 2 धावा. यावेळेस अगदी सन्मान दिलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलमध्ये आता धावफलकावरती धावा लागल्या 2. चांगली गोलंदाजी संदीप यांची. यावेळेस बागपुटला होते अगदी उजव्या खूपच बाहेर बॉल पिचिंग झाला परंतु समोरच्या दिशेत फटका केलाय. लॉंग ऑफ मध्ये हा फटका केलाय. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या आकार घेते. जाऊन पोहोचते ती तब्बल 6 या आकड्यावरती. 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. चार बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या अतिरिक्त धावा जर पाहिलं तर खूप काही नुकसान करणारे आपल्याला पाहायला मिळतील कारण की अतिरिक्त धावेने आयोजकांचा वेळ त्याचबरोबर प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 8 या आकड्यावरती. आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकाची मॅच. सलामीचं पहिलं षटक संदीप यांना आपल्याला पाहायला मिळते. इथे अगदी पायावरती आदळणारा बॉल. एक सिंगल इथे कंप्लीट केली. दुसरीचा इथे प्रयत्न परंतु 1 धाव आले. पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर मात्र टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
चला मॅच स्पीडअप करा लगेचच. सेकंड ओव्हरचा स्पेल इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडला राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अगदी या षटकाच्या समाप्तीनंतर आमच्या समवेत जोडले जातील सुखदेव सावंत. व्हाईट बॉलचा इशारा. स्वप्नील यांची खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन इथे वाढल्या जातात. धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतरची मॅच भैरवनाथ स्पोर्ट थावडे आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेने अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल या सामन्याचा. भैरवनाथ स्पोर्ट थावडे जे स्वतः आयोजकाच्या आणि यजमान संघाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस पहा एक धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. इथे मात्र खराब कॉलिंग. एकच धाव इथे घेतली जाते. पण क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. अनेक वेळा याच कॉलिंगमुळे रनआउटचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि 13 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस समोरच्या दिशेत फटका खेळ. आक्रमक दर्जाचा हवाई हल्ला. बॉल सीमारेषा पार. फलंदाज राज यांच्या बॅटमधून राज करणारा षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची गरज असेल प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर बॅटिंगचा भरणा असलेला संघ मुटकलवाडी. आणि या संघाला जर आव्हान द्यायचं असेल तर मात्र फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. कमबॅक केले बॉलरनं आणि कमबॅक करणं हे खूप महत्त्वाचं असतं. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचले परंतु कॅच कॅरी करू शकले नाही. आणि आमचे मित्र सन्माननीय संदीपजी डिगे साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन. आज क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 9. या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार आपण जरूर पाहिला. 22 धावा धावफलकावरती लागले गेले. आता विकास शिर्के गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडूंना विनंती असेल की मित्रांनो मैदानाच्या बाहेर कोणी खेळू नका. जे काही तुम्हाला खेळायचं असेल जो काही आपला गेम असेल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर दाखवा. कारण की कॅमेरा आहे आणि खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपल्या खेळण्याने. त्यामुळे कृपया सराव थांबवा. त्याचबरोबर योगेश दादा पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर
योगेश दादा पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. दादांचं करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी योगेशजी पाटील यांचं शुभागमन. या वेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक स्वप्नील मात्र चुकी करताना. आज मात्र स्वप्नीलचा दिवस खूप खराब म्हणावा लागेल, कारण की गोलंदाजी करत असताना थोडंसं मागणं षटक, क्षेत्ररक्षण करत असताना मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल नंतर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला टॉससाठी भैरवनाथ स्पोर्ट थावडे आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी या. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी संघ आणि भैरवनाथ स्पोर्ट थावडे संघ आपण टॉससाठी या. 29 धावा इथे 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक आतापर्यंत 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. यावेळेस रडार मध्ये उंची जास्त परंतु अंतर मात्र जास्त पार करू शकला नाही. फलंदाज होते बाद. संदीप यांनी पकडले अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल सुरेश माघारी परत असताना. चला टीम आमेनी संघाचे संजय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थावडे संघ नितीन दादा विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. संदीपजी डिगे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी विकास यांच्या माध्यमातून एक चौकार जरूर आला, परंतु महत्वाचे विकेट सुरेश यांना माघारी धाडलं. शेवटच्या बॉलवरती देखील चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची होती. सांगता 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या 29 या आकड्यावरती. चला टॉससाठी या थावडे संघाने मी विनंती करेन मान्यवर संदीपजी डिगे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आज शाहूवाडी क्रिकेटवरती आणि 32 शिराळा क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व संदीपजी डिगे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक सरळ आणि साध्या मनाचा दिलदार माणूस म्हणून संदीपजी डिगे यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. तर थावडे संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय, कारण की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी हा सातत्याने प्रत्येक संघाचा निर्णय राहिलाय आणि तोच मात्र इथे घेण्यात आलाय टीम भैरवनाथ स्पोर्ट थावडे या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि प्लस मात्र एक सिंगल इथे घेतली जाते.
वाईट बॉलचा इशारा. शेवटचं षटक मात्र सातत्याने अतिरिक्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला, अजून देखील 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. यावेळेस आणखीन एक खरा बॉल, वाईट बॉलचा इशारा. सातत्याने अतिरिक्त धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अगदी खोल टप्प्याचा बॉल, त्याला उडवण्याचा प्रयत्न. विकास शिर्के बॉलच्या खाली पकडली जाते. अप्रतिम कॅच, फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अभियाना मात्र परतावं लागले. नवीन बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चला, शेवटचे 3 बॉल शिल्लक. तावडे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जशी ही मॅच संपेल त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 1 धावाले विकास बॉलपर्यंत पोहोचतील. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आता. मयूरच्या बॅटमधून 2 धावा आल्या. यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर वेट केला आणि प्रॉपर शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने मात्र धावसंख्या 1 शॉट, एक सिंगल, 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूचा इथे खेळ संपला. आता शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 40 धावा, 41 धावांची गरज मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या संघाला. येणारे 24 बॉल आणि करायचे आहेत 41 धावा. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम साहिल 11 आळतूर संघ. आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, साहिल 11 आळतूर प्लीज आपण मैदानात आतमध्ये या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचबरोबर बत्तीसशिराळा तालुक्यातील लेजंड क्रिकेटर मिस्टर जलिंदर पनाळकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. जलिंदर पनाळकर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर क्रिकेट हे घरामध्ये कधी शांत बसून देत नाही. कारण की कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणाचंही आयोजन असू द्या, जरी मैदानामधील क्रिकेट सोडलं तरी देखील मनामधील क्रिकेट हे तुम्हाला कधी शांत बसून देऊ शकत नाही. आणि हे मात्र जलिंदर पनाळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तर
शाहूवाड तालुक्यातील स्टार क्रिकेटर सचिन दादा कुसदे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या संघाचे तेज थरार गोलंदाज सचिन कुसदे यांचं शुभागमन त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. चला वेळ जास्त घेऊ नका टीम. मुटकलवाडी संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. स्वप्नील आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुटकलवाडी विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते टीम साहिल 11 आळतूर हा संघ. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. गोलंदाजीवरती पहिल्या षटकासाठी पाचारण करण्यात आले गोलंदाज तेजस यांना. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र कॅच ते रिले कॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी रिले कॅच आणि बॅकअप तिथे आला क्षेत्ररक्षक अमर. अगदी सुरुवातीला जर पाहिलं तर पण रुपीच्या हातामधून झेल सुटला परंतु अमरने मात्र तिथे बॅकअप दिला आणि रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आजच्या दिवसामध्ये हा रिले कॅच ओमसाई MTCच्या यूट्यूब चॅनलवरती मात्र हा कॅच झळकला जाईल कारण की अशा अनेक क्षणचित्र टिपण्यामध्ये ओमसाई MTC मात्र माहीर असते आणि तो रिले कॅच मात्र पकड आणि फलंदाज स्वप्नील यांना मात्र परतावा लागला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय समीर. चला नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल त्यानंतर मात्र फलंदाज बाद इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉलमध्ये एक धाव धावफलकावरती लागले गेले. वाईट बॉलचा इशारा.
व्हाईट बॉलचा इशारा. तेजस एक या टीमचा यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजी करत असताना भरपूर चुका गोलंदाज तेजस यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावा मात्र दिल्या जात आहेत. यावेळेस पहा समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं एबी यांच्या माध्यमातून. एक सिंगल तिथे आले. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 41 धावांचं आव्हान इथे प्रथम बॅटिंग करत असताना साहिल 11 आतूर या संघानं दिलंय. आणि सुरुवात मात्र जर पाहिलं तर थोडीशी खडतर होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की दुसऱ्याच बॉलवरती मात्र स्वप्नील यांना परतावं लागलं. आता विकास शिर्के वेगवान चेंडू हाताळलाय. पंचांच्याकडे मात्र कुठेतरी अपील, परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी ते पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचे पहिले षटक आतापर्यंत 1 विकेट आणि 5 धावा इथे खर्च केल्या गोलंदाज तेजस यांनी. चांगलं षटक राहिलं, चांगली सुरुवात इथे राहिली. आणि मान्यवरांचा करूयात आपण स्वागत सन्मान, जिथे लेजंड ऑफ बत्ती शिराळा जालिंदरजी पनाळकर साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल. प्रशांत दादा पाटील जे डॅशिंग अध्यक्ष आहेत शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या माध्यमातून इथे करूयात आपण स्वागत सन्मान. जालिंदरजी पनाळकर साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला पहिले षटक संपले. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी रुपेश आलाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा विकास शिर्के मिस टायमिंग स्ट्रोक. अमर बॉलच्या खाली ते मात्र कॉलिंग खरा बॉल सीमारेषा पार. चौकार आलाय. इथे पहा काय घडलं जातंय. आणि अजितदादा डीजे थोडासा बंद करा गाडीमध्ये, जो जे आपण सिस्टम ऑपरेट करताय, कारण की कुठेतरी वातावरण. त्याचबरोबर प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते संदीपजी डिगे साहेबांचा देखील स्वागत सन्मान केला जाईल. प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते संदीपजी डिगे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू डीजे, आपण सहकार्य केलं. बंद करून व्हाईट बॉलचा इशारा. 10 रन धावफलकावरती. अजून देखील 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पास समोरच्या दिशेत फटका केला. स्टँड अँड डिलिव्हर. विकास शिर्केची ताकद आणि विकास शिर्केची नजाकत या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकास यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. जालिंदरजी पनाळकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. लेजंड क्रिकेटर आणि कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी मात्र खूप महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पण विकासची कॅच खूप इम्पॉर्टंट होते आणि विकासला मात्र जीवनदान दिलं. आणि त्यानंतर मात्र आक्रमक होताना बॉलरने केले कमबॅक. डॉट बॉलची समाप्ती.
16 धावा, अजून देखील 25 धावांची जिंकण्यासाठी गरज. यानंतर थावडे संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल, कारण स्वतः तुम्ही यजमान आहात आणि वेळेचं पालन हे प्रत्येक संघासाठी अनिवार्य आहे. दुपारचे 3:13 झालेत. यावेळेस पहा काय घडलं जातंय. फलंदाज विकास शिर्केची महत्वाची विकेट मात्र माघारी परत असताना या टीमचा एक हुकमाचा एका फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकास शिर्के बाद झाला. बॅटर मैदानाच्या हातमध्ये संदीप आलेत. यावेळेस पहा संदीप आला, त्याने पाहिलं आणि त्याने मात्र जिंकून घेतलं सारं रान. संदीपच्या बॅट मधून होता हा षटकार. पण जसा आला त्यानंतर मात्र कुठेतरी टीमवरती प्रेशर होतं. विकास बाद झालेला, परंतु ते प्रेशर मात्र इथे रिलीज केलंय आणि अजित पाटील रेट्रे वारणा चला मयूर आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जेत असतो की इथे मॅचला कलाटणी मिळू शकते. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत वेगाने पोहोचले, परंतु जीवनदान इथे प्राप्त झालंय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा आल्या. धावसंख्या 24 या आकड्यावरती. अजून देखील 17 रनची आवश्यकता. 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ही मॅच. आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत, ज्यांचा फेट्याचं शॉप आपण पाहतो कोपरखेने सेक्टर 15 आणि जनता मार्केट तुर्बे. गेली कित्येक वर्षाचा अगदी पिढ्यानपिढ्या चालत असणारा हा व्यवसाय आणि वाटबॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला सामना स्पीडअप करा टीम. साहिल 11 आलतूर संघाला विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका. यावेळेस नो बॉलचा इशारा. अगदी पिचच्या बाहेर कुठेतरी पिचिंग झालाय. त्यानंतर ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 रनची आवश्यकता. अजून देखील तिसरे षटक मार्गस्थ आहे. 14 धावांची गरज. 2 मोठे षटकार चौकार या मॅच मध्ये कमबॅक करून देतील. ते मात्र काय घडलंय, फ्रीटची संधी आणि कभी खुशी कभी गम.
डॉट बॉलची समाप्ती. संदीप यांना चांगलं माहिती होतं की हा फ्रीडचा बॉल, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र कुठेतरी जल्लोष जरूर केला, परंतु त्यांच्या आनंदावरती ते पाणी पडले. डॉट बॉल आलाय. 14 रनची अजून देखील आवश्यकता. दोन मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या संघाला. जोपर्यंत संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र हा कारनामा होऊ शकतो. आणि ते मात्र डॉट बॉल आलाय, प्रेशर आलंय. आता शेवटच्या या षटकातील 4 बॉल झालेत, अजून देखील 2 बॉल शिल्लक. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 बॉल 14, 8 बॉल 14ची आवश्यकता इथे आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा, 13 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. यावेळेस पहा बॅकफुटा गेले आणि एक्स्ट्रा कव्हरला पकडली कॅच. आता शेवटची 6 बॉल आणि 13 धावांची गरज. 6 बॉल 13. चला शेवटचे 6 बॉल शिल्लक. आता 13 धावांची आवश्यकता. चला साहिल 11 आतुर जास्त वेळ घेऊ नका. अजून देखील 4 षटकाचे 2 सामने शिल्लक आहेत आणि त्यामुळे आपण घाई करा. चला 6 बॉल मध्ये आता 13ची गरज. यावेळेस पहा एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते, दुसरीचा ते प्रयत्नाने बॉल अगदी 2 धावा आल्या. लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा तिथे आल्या. 5 चेंडू, आता 11ची गरज. आता मात्र संदीप यांच्या बॅटमधून मोठा फटका अपेक्षित आहे. यावेळेस पहा खराब बॉल आणि त्यावरती मात्र प्रहार. संदीप यांच्या बॅटमधून हा महत्वाचा षटकार आपल्या टीमला मात्र संजीवनी देऊन जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस व्हाईट बॉल
एक्स्ट्रा रन आता मात्र 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे 4 बॉल आणि 4 धावांची गरज. सामना पहा एका षटकाराने अगदी सामन्याचं गणित मात्र इथे बदलून टाकलं बॅटर संदीप यांनी. वाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर विनंती करीन राजेश दादा मराठे थावडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. राजेशजी मराठे साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. इथे मात्र सामना केलाय फिनिश. संदीप यांच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, बॉल सीमारेषा पार षटकार. सामना जिंकलाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच संदीप ज्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, 3 षटकार. वैयक्तिक 20 धावांची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चला लगेचच नेक्स्ट मॅचला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती केला जाईल. बदल ऐकूयात सुनील लांबोर सरांना.